तर पंढरपुरातले हे दृश्य आपण बघतोय लाईव्ह। आषाढी निमित्तानं वडाळ्याचं विठ्ठल मंदिर सुद्धा सजलंय। मंदिरामध्ये विविध रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। रात्रीपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये गर्दी झाली आहे दर्शनासाठी। तिथे देखील पहाटे विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि विठ्ठल दर्शनासाठी आत्तापासूनच भाविकांची मोठी गर्दी। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, वडाळ्यातलं मंदिर म्हणजे प्रति पंढरपूर। ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येतात। काय वातावरण? हातालोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी या विठुरायाच्या जयघोषामध्ये अनेक वारकरी पंढरपुराकडे जातात। विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी जात असतात आणि विठुरायाचं दर्शन घेत असतात। तर दुसरीकडे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या या विठुरायाच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। फुलांची आकर्षक सजावट अशी करण्यात आलेली आहे आणि याच विठू रुक्माईच्या दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि या विठ्ठलाचं दर्शन घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्री 12 वाजून गेलेले आहेत तरी देखील मोठी रांग जी आहे या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाच्या मंदिरामध्ये दिसते। तर दुसरीकडे अभंगाच्या भक्तिमय वातावरणामध्ये अनेक भक्त जे आहेत ते या ठिकाणी भक्तिमय झालेले आहेत। काही दर्शन घेण्यासाठी आलेले भक्त आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। रामकृष्ण काका या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे, तुम्ही काय सांगा? मी दर्शनासाठी झालेली आहे। आम्ही प्रति पंढरपूरला दरवर्षी येतो। आम्ही इथे वडाळ्यामध्ये सुद्धा राहतो। आषाढी वारीसाठी तुम्ही दर्शनासाठी आलेला आहात, काय तुमच्या भावना आहेत? ओम साईराम मंडळी, भक्तीच्या भावना आहेत। देवाच्या चरणी आलोय पाया पडण्यासाठी। देवाकडे तुम्ही काय रणजित, प्रति पंढरपूर म्हणजेच वडाळ्याचं विठ्ठल मंदिर आणि रात्री 12 वाजल्यापासून इथे दर्शनासाठी रांगा लागल्यात। ही दृश्य आपण थेट लाईव्ह आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि वडाळ्यातलं विठ्ठल मंदिर दर्शनासाठी भाविकांनी फुलून गेलंय।